हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली दर्शनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी काल शंकरपाळे बनवलेच होते. आता मी मोदकची तयारी करते आणि बाकी जेवण वगैरे सर्व झालं. घरातली क्लिनिंग वगैरे झाली, सकाळची आरती झाली. मग मी दुपारून आता ब्लॉगला सुरू करत आहे. तर मी आता मोदकची तयारी करते आणि चला मी तुमच्यासोबत शेअर करेल तसं काय काय करणार ते. सारण तयार करते. आपले तळणीचे मोदक बनवणार आहे. तर त्याच्यासाठी ना मस्त खरंच असं भाजून घेत आहे मी. खोबरं तुपामध्ये भाजते मी पूर्ण. मी जस्ट रेडी झालेली आहे आणि हा घागरा माझा खूप जुना आहे ना, तो घातलाय मी असं. तर आता मी उकडीचे मोदक करायला घेतलेले आहे. तर उकडीचे मोदक मी बनवणार आहे आणि मस्त छान झुणके घातलेले आहे आणि साधं सिंपल काहीच नाही वेळ केलं एवढंच. तर चला मी पटकन स्वयंपाक उकडीचे मोदक बनवायला घेते. ही एक वाटी तर मग खाली मंडळाची आरती करायचीच आहे, पण मग त्याच्या आधी मी निम्म स्वयंपाकसुद्धा करून घेणार आहे. कारण की मग बाकीचं स्वयंपाक झाला की कसं मग आल्यावर जेवणच करायचं राहील. म्हणून मी एक कडा दाल तडक्यासाठी डाळ शिजायला कुकर लावून देते, राईस पण ठेवून घेते आणि मग उकडीचे मोदक करायला सुरू पण करते. आणि मी आज साधेच आपले तळणीचे करणार होती, पण नंतर मग चेंज केलं माझं प्लॅन आणि मी मस्त उकडीचे मोदक करायला घेते आणि कसे बनवते तुम्हाला दाखवतेच. तर आता मी ना उकडीचे मोदक सारण करून घेतलेलं आहे. इकडं स्वयंपाक पण आणि सारण झालंय रेडी आपल्याला. आणि थोडं तूप लावून घेते मी सारणला. स्टूल घे, थांबी येते राहू दे. आता आहे ना थोडंसं तूप लावून मी अशी जाड कवर आहे ना, जाड नाही बनवते, बारीक बनवते. जाड बनवलं ना तर ते खायला खूप पिठा लागतं. तर मी ना हे आज मोदक जे बनवते ना, आपल्या गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवते. तर मी पहिल्यांदाच मी रेसिपी पण बघितली आणि म्हटलं चला मी ट्राय पण करते. तर फर्स्ट टाईम करते. तर गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तर कसे होतात मी तुम्हाला रिव्ह्यू देईलच नंतर कसे होतात. मी पहिल्यांदा खाणार पण आहे, कारण की मी याच्या आधी मी कधीच खाल्लेले नाही. मी तांदळाच्या पिठाचे खाल्लेले आहे. तर चला मी बनवते पटकन तुम्हाला पण दाखवते. पटापट सर्व पटापट बनवते आणि मग उकडलं मी त्याच्या डायरेक्ट चाळणार म्हणजे
काढायला ठेवू आपण आणि मस्त ताट झाकून घेतलं मी काढायला ठेवू. आता मी पटकन आता दाल तडका बनवते. रोट्यानंतर बनवला आल्यावर राईस तर बनवला गेला. आता मस्त दाल तडका बनवून घेते आणि मग आरती करणार गणपती बाप्पाची. मग खाली झाली उकड काढून झाली का मग खाली बाप्पाचा प्रसाद घेऊन आणि खाली आरतीला जाऊ आपण. चला मी पटकन थोडं स्वयंपाक करते आता मी. कसं हालतंय बघ. गॅस कमी कर ना. आता पासून ना तर मी दाल तडक्याला पण आता तडका देऊन घेते पटकन. राईस तर झालेलाच आहे आणि फक्त रोट्या राहतील मग त्या येऊनच बनवेल. मग पटकन होईल. नाही तर आम्ही म्हणजे आमचे जेवण होऊन जातात. पण आज आपल्या हाताची आरती आहे म्हणून मग आरती वगैरे करूनच मी जेवणाचं सर्व आम्ही करणार आहे. म्हणून मग आता आपल्या घरातली आरती करून लगेच मंडळाची आरती करायला जाणार आहे. तर इथं सर्व मी आरतीची तयारी करून घेत आहे. दिवे वगैरे सर्व लावून घेत आहे आणि धूप वगैरे. तर आपल्याला आरती करायची आहे. तर इथं सर्व आरतीची तयारी सर्व करावी लागते. मग मुलं वगैरे येतात. मग त्यांना इतकं मज्जा वाटते ना सर्वांच्या घरी जाऊन मस्त प्रसाद खात राहतात. तर ते एवढे ना आता सध्या तर रोज इथं आरती तिथं जाऊन घंटा घेऊन फिरते. ते इतकं भारी ना सर्वांचं चालू आहे. तर चला मी आता आरती करते घरातल्या बाप्पाची आपल्या आणि तुम्हाला पण दाखवते. आणि मग खाली मंडळाचा गणपती आहे ना आमचा, तो पण फर्स्ट टाईम बसवला आहे. आमची ही नवीनच सोसायटी आहे. मग छान छोटासाच बसवलेला आहे. तर सर्व तुमच्यासोबत शेअर करेलच मी तसं. तर मस्त छान आम्हाला आता महाप्रसाद, सत्यनारायण पूजा हे सर्व करायचं पण आहे. ते पण आम्ही करणार आहे. तर चला मग बोलते मी नंतर. आता उकड झाली असेल तर मी मोदक काढून घेणार आहे. चला तुम्हाला पण दाखवते. आणि आधी पहिल्यांदा मी इथे आरती करणार आहे. दाल तडका पण झालेला आहे इथं. आणि आज आहे ना गरमागरम रोटी बनवणार आहे. तर म्हणून मग आता आरती झाल्यानंतर मग रोटी बनवेल. तर तुम्हाला दाखवते. गरम असतं म्हणून हळू, कारण की मी नास्टीमर नाही म्हणून पण मी छोटा मोठा धंदा तर नाही चिटकत. आता मी बाप्पाला इथे थोडंसं तिच्या बाप्पाला आणि खाली नंतर देते. आता आपल्या बाप्पाला दाखवून देऊ. थोड्या वेळ हे झाकून ठेवते. इथे आज झाली का मग मी काढून येईल खाली. आणि आज तुम्ही पाहिलं मी शंकरपाळे पण बनवून ठेवले होते. आपल्या बाप्पाला पण दाखवते शंकरपाळे. तर चला मी बाप्पाला आता नैवेद्य दाखवते. मोदक आणि शंकरपाळे.
तर इथं आपल्या बापासाठी पण उकडीचे मोदक एक्स्ट्राचे केले होते आणि थोडेसे आपले शंकरपाळ्या त्या पण प्रसादासाठी केल्या होत्या. त्या आपल्या बाप्पाला इथे दाखवते आणि त्याच्यानंतर मग आरती आपण करूयात आणि बाप्पाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवते मी, जे काही घरात केलं ते. तर इथे छान मस्त ठेवले बाप्पासाठी प्रसाद आणि चला आता पटकन आरती करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. इथली पण आरती तुम्हाला आज भेटेल आणि मंडळाची पण, दोन्ही पण आरती पाहायला भेटतील. तर खूप गर्दी असते, पण आता मी खाली जायचं आहे ना म्हणून मग जास्त कोणाला बोलवलं नाही. आता आपली घरातल्या घरीच सर्व आपण आरती करून घेऊ आणि चला मग आरती करते. तर मोदक 21 मोदकाचं मी नैवेद्य दाखवायचं आहे. तर ते मोदक मी याच्यात घेणार आहे प्लेटमध्ये व्हाईट आणि या बाउलमध्ये तर शंकरपाळ्यांनी बनवून ठेवलेले ते. तर हे असं आहे आणि मस्त छान आता मोदक ते खाली घेऊन जाते आणि तयारी पण अशी छान मस्त केली. खूप माझा जुना घागरा आहे तर तोच आणि जस्ट मी आता माझ्याला राईस झालेला आहे, दाल तडका झालेला आहे. त्याच्यानंतर मग मी पटकन रोट्या बनवून देईन आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करू खालच्या आरती झाल्यानंतर. आणि एकदम साधं सोबत केलेला आहे, काही जास्त नाही. तर असं आहे. तर चला मी आता बोलते तुमचं थोड्या वेळात. तर मी आता खालच्या आरतीला चला आपला नंबर आहे आज, तर मी प्रसाद सर्व काढते आणि 8 वाजले, 8ची आरती असते. तर मी आता खालच्या आरतीला चला आपला नंबर आहे आज, तर मी प्रसाद सर्व काढते आणि 8 वाजले, 8ची आरती असते. इधर कल लगेच आधी सुरू करायची का म्हणा झाले म्हणा. तर आपल्या बापासाठी प्रसाद मी काढून घेतलेला आहे. गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक आणि शंकरपाळ्याचा नैवेद्य केलाय मी. तर असा उकडीचे मोदक, हे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक आणि ह्या शंकरपाळ्या, तर हे दोन मी नैवेद्य केलेले आहे. तर चला आता खाली जाऊ पण आणि तुमच्याशी बोलतो.
जस्ट आमचे जेवण झाले आणि मस्त तुम्ही पाहिलंच मी मस्त दाल तडका राईस आणि रोटी बनवली होती, तंदुरी रोटी मस्त छान. आणि किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे, भांडे वगैरे सर्व क्लीन केले. किचन क्लीन केलं मी सर्व भांडे, कारण की मोदक केले होते उकडीचे, एवढे भांडे निघाले. आणि छान मस्त आरती झाली. आजचा नंबर माझा होता मंडळाच्या आरतीचा. आणि आरती वगैरे झाली मस्त छान. प्रसाद सर्वांना खूप आवडला. आणि मी पण फर्स्ट टाईम बनवले होते गव्हाच्या पिठाचे मोदक, उकडीचे मोदक, तर खूप छान झाले होते. म्हणजे मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आणि इतके सुंदर झाले होते ना, सर्वांना खूप आवडले. मी शंकरपाळ्या ते म्हणजे खूप सारा प्रसाद नेलेला होता आणि सर्वांनी खूप आवडीने खाला. मुलांनी सर्व शंकर बाऊले ना पूर्ण संपला, मोदक सर्व संपले आणि छान झाला होता सर्व प्रसाद, छान झाली आरती. आणि याचा होता माझा हे रुटीन आजचं मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि तुम्हाला हे उकडीचे मोदक जर आवडले असेल तर नक्की करून पहा आणि खूप छान लागतात. चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.